नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण ज्या काही गोष्टी आता मगाशी कॅल्क्युलेट केल्या रिलेटेड टू ह्या चॅप्टर्स फॉर्म्युलेज असतील, त्या सगळ्या ज्या गोष्टी असतील, त्यानंतर आता महत्त्वाचे काही फॉर्म्युले ते डिस्कस करायचे आपल्याला. यामध्ये मेनली आपल्याला दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहे की नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटलिक क्रिस्टल. मग आता आपण डायरेक्ट कशाचा विचार करतो आहे, आता एक मेटलचं काहीतरी एक क्रिस्टल घेऊ, त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स असतील किंवा किती नंबर ऑफ युनिट सेल असतील ते कॅल्क्युलेट करण्याचे जे काही टेक्निक्स आहेत किंवा तो जो काही फॉर्म्युला आहे तो आपण डिस्कस करणार. तर कसं आहे की याला पण आपल्याला त्याच पद्धतीनं एक स्टेप बाय स्टेप जावं लागणार आहे. जसं आपण मगाशी डेरिव्हेशन्स पाहिले, त्याला जसं स्टेप बाय स्टेप आपण कन्वर्ट केलेलं होतं तसं इथं पण आहे. आता इथं काय आपल्याला जनरली एवढं माहिती की एखादी युनिट सेल जर असली तर ती युनिट सेलला एज लेंथ असते ती ए असते. आणि सपोज जर आपण कन्सिडर केलं की ह्या युनिट सेलमध्ये एज लेंथ आहे आणि जर व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल आपण कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल हा ए क्यूब असतो आहे. आणि व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल ए क्यूब राहिली, त्याच्यानंतर आता आपण डेन्सिटी त्या ठिकाणी रो कन्सिडर करू, म्हणजे आपल्याकडे डेन्सिटी रो आहे. मग त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आणि इम्पॉर्टंट पॉईंट त्या ठिकाणी येतो की सपोज आपण जर असं कन्सिडर केलं की आपल्याला जर मास फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे ना. मास फाइंड आउट करण्यासाठी आपण डेन्सिटीचा यूज करून व्हॉल्यूमचा यूज करू. मग डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? डेन्सिटीचा फॉर्म्युला असा आहे की मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. पण ह्या ठिकाणी हे जे मास आहे ना, याच्यात आपल्याला काही गोष्टी सबस्टिट्यूट करायच्या आहेत. आता हे मास म्हणजे आपण कम्प्लिटली त्या ठिकाणी त्या मेटॅलिक क्रिस्टलमध्ये त्या युनिट सेलचा कन्सिडर करणार आहोत, कारण अल्टिमेटली आपण ह्या ठिकाणी व्हॉल्यूम हा युनिट सेलचाच ह्या ठिकाणी घेतलेला आहे आणि वरची क्वांटिटी पण त्या ठिकाणी युनिट सेलचीच असणार आहे. मग हे मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी दोन गोष्टी इन्सर्ट कराव्या लागतात. आता त्या इन्सर्ट केल्यानंतर मी ते एक्सप्लेन करणार आहे ते कशा आहेत. इन्सर्ट केलेलं म्हटलं तर मग आता बघा इकडे एन मल्टिप्लाइड बाय एम डिवायडेड बाय एन ए आणि व्हॉल्यूम आपला काय आहे ए क्यूब आहे. आता क्वेश्चन मार्क्स सगळे अवेलेबल असतील आपल्या माइंडमध्ये, वेगवेगळे क्वेश्चन्स तयार झाले की आता एन एम एन ए हे आलं कुठून असं, ठीक आहे ना. आता बघा सगळ्यात अगोदर एम अपॉन एन एबद्दल मी डिस्कशन करतो. आता एम अपॉन एन ए काय आहे की एम म्हणजे मोलार मास आहे, ठीक आहे. एम काय आहे? मोलार मास आहे. त्या ठिकाणी एम हा मोलार मास आहे आणि एन ए काय आहे? ॲव्होगॅड्रो नंबर आहे. मग विषय काय आहे की हे जे मेटॅलिक क्रिस्टल आहे ना, ते 1 मोल ऑफ मेटॅलिक क्रिस्टलमध्ये इतके त्या ठिकाणी काय प्रेझेंट्स आहेत. त्या ठिकाणी एक मोल ऑफ द मेटॅलिक क्रिस्टलमध्ये एका पार्टिकलचं मास हे, एका पार्टिकलचं मास हे म्हणजे हे काय आहे? हे मोलर मास आहे. मोलर मास आहे कशा या टोटल याच्यामधलं मोलर मास आहे आणि त्याला डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रो नंबर. आता ॲव्होगॅड्रो नंबरने काय डिवाइड केलं, कारण 1 मोल ऑफ द पर्टिक्युलर सबस्टन्समध्ये ॲव्होगॅड्रो नंबर एवढे पार्टिकल्स प्रेझेंट असतात. मग तितके जर ते प्रेझेंट राहत असतील, मग एकाचं जर काढायचं असेल तर डिवायडेड बाय एन ए, म्हणजे तो ॲव्होगॅड्रो नंबरने आपण त्याला डिवाइड करू शकतो. मग डिवाइड केल्यानंतर मला हे पर्टिक्युलरली एक सपोज याला जर मी असं कन्सिडर केलं की हे मला काहीतरी वाय भेटलं, मग हे वाय काय आलं? हे वाय एका पार्टिकलचं आलं, ठीक आहे. एका पार्टिकलचं माझ्याकडे असे किती पार्टिकल्स आहेत? एन नंबर ऑफ पार्टिकल्स असतील त्या पर्टिक्युलर युनिट सेलमध्ये. मग हे एन नंबर ऑफ पार्टिकल त्या पर्टिक्युलर युनिट सेलमध्ये आहेत. तर मी इथं काय करतो, मी फक्त एन इंटू ही व्हॅल्यू मी ॲज इट इज जशीच तशी इथं लिहून दिलेली आहे. त्यामुळे ही टर्म इथं आलेली आहे आणि हा ए क्यूब इथं जसं आला रो वरून खाली आपण जसं ती जी त्याची जी लेफ्ट हँड साईड आहे ती ॲज इट इज तशी लिहिली. मला फायनली मी इथं सगळ्या गोष्टी मॅन्युक्युलेट करून तुम्हाला काय फाइंड आउट करून देतो आहे की डेन्सिटी, नंबर ऑफ पार्टिकल्स आणि त्या ठिकाणी एम मोलर मास, एन ए ॲव्होगॅड्रो नंबर आणि ए क्यूब यांचं सगळं रिलेशन मी फाइंड आउट करून देतो आहे. हे रिलेशन आपल्याला पुढे नंबर ऑफ पार्टिकल्स इन मेटॅलिक क्रिस्टल, त्या मेटॅलिक क्रिस्टलमध्ये किती पार्टिकल्स आहेत ते फाइंड आउट करण्यासाठी लागेल. मग मी आता हा फॉर्म्युला इकडे असं लिहू शकतो, फाइंड आउट झालेला आहे. त्यामुळे रो इक्वल टू एन मल्टिप्लाइड बाय एम डिवायडेड बाय एन ए आणि अजून या पूर्ण टर्म्सला डिवाइड केलेलं आहे ए क्यूबने. किंवा मग एमला मी पूर्ण तिथं एमला जर मी आता पुढे कॅल्क्युलेट केलं किंवा थोडंसं रिअरेंज केलं तर रिअरेंज केल्यानंतर माझ्याकडे फॉर्म्युला काय येतो आहे? रो ए क्यूब आणि वरती एन ए आणि खाली एन ए आणि हा एन. आता याच्यामध्ये तुम्ही हा एन ए आणि हा एनमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. इकडे जर दिलेलं ते एन ए म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर्स असतात, ठीक आहे ना. ॲव्होगॅड्रो नंबर येतो आणि हा एन म्हणजे काय? नंबर ऑफ पार्टिकल्स, ठीक आहे ना, नंबर ऑफ पार्टिकल्स. त्याच्यानंतर आपण आता पुढे कन्सिडर करतो आपल्या मेन फॉर्म्युल्याकडे की मला जर असं फाइंड आउट करायचं असेल नंबर ऑफ पार्टिकल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल,
एक्स ग्रॅम ऑफ मेटलमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. माझ्याकडे कोणतरी आता मला एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीने सांगितलं की तुझ्याकडे एक्स ग्रॅम ऑफ मेटल आहे, तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत ते फाइंड आउट करून दे. मग मी कोणत्या फॉर्म्युलाने फाइंड आउट करतो आहे ते आता बघू. तर याच्यात काय आहे की मोलार आता इथं पुढे त्यांनी रिलेशन्स कसं दिलेलं आहे की मोलार मास म्हणजे एम मोलार मास किती कंटेन करतो आहे, एन एवढे पार्टिकल्स कंटेन करतो आहे. म्हणजे मोलार मास एखादा आपल्याकडे एक मेटल आहे, त्याचं मोलार मास एम आहे, तर तो ॲव्होगॅड्रो नंबर एवढे पार्टिकल्स कंटेन करतो आहे. आता मग आपण ॲक्च्युली ॲव्होगॅड्रो नंबर एवढे पार्टिकल्स तिथं त्याच्यात आहेत. एक मेटल ज्याचं एक असा मेटल आहे की त्याचा मोलार मास एम आहे आणि तो ॲव्होगॅड्रो नंबर एवढे पार्टिकल कंटेन करतो आहे. तर माझ्याकडे जो अननोन आहे एक्स आहे, एक्स ग्रॅम ऑफ मेटल माझ्याकडे जो आहे तो किती कंटेन करेल बुवा, ठीक आहे ना. म्हणजे ज्याचं मोलर मास एम आहे तो ॲव्होगॅड्रो नंबर एवढे पार्टिकल कंटेन करतो. तर ज्याचं मास ज्याचं त्या ठिकाणी इथं वेट किंवा मास जे दिलेलं आहे ते एक्स ग्रॅम आहे, तर तो किती कंटेन करेल. मग मी काय नाही, जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर माझा आन्सर काय येईल, हा एक्स इंटू मल्टिप्लाइड बाय एन ए आणि डिवायडेड बाय मोलर मास. इनडायरेक्टली मी असं लिहू शकतो एक्स एन ए डिवायडेड बाय एम. आता विषय काय आहे की आपण हे सगळं तर हे कंटेंट केलेलं आहे. तर हे जे आन्सर आलं माझ्याकडे, हे आन्सर कसलं आलं, तर हे आन्सर आलं एक्स ग्रॅममध्ये किती क्रॉस मल्टिप्लिकेशनने त्याचं हे आन्सर आलेलं आहे. तर आता इथं मला जर पार्टिकल फाइंड आउट करायचे असतील तर नंबर ऑफ पार्टिकल इन एक्स ग्रॅम, मग मला ह्या गोष्टी काही अशा आहेत की त्या इन्सर्ट करायला लागतील. जसं मी इथं मोलर मास इकडे फाइंड आउट केलेलं होतं. मी मोलर मास जर इथं पुटअप केलं तर माझं आन्सर काय येईल, एक्स इंटू एन ए डिवायडेड बाय रो ए क्यूब एन ए आणि हा स्मॉल एन इथं खाली आहेच. मग आता मी काय करतो, ह्या एन एला कॅन्सल करतो, हा वरती जाईल एन एक्स होईल, एन एक्स किंवा एक्स एन जे असेल ते होईल आणि इम्प्लाईज माझा फॉर्म्युला काय फाइंड आउट होईल, तिथं एक्स एन एस कन्सिडर करू आपण याला आणि डिवायडेड बाय रो ए क्यूब. म्हणजे ही जे आन्सर आलं, हे आन्सर काय आलं की एक्स ग्रॅम ऑफ द क्रिस्टल, एक्स ग्रॅम ऑफ द मेटल कधी तुमच्याकडे दिलं तर त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स असतील, एक्स एन अपन रो ए क्यूब. आता हे असे पार्टिकल नसेल, म्हणजे हे नसेल, तर इथं आपण फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यू पुटअप करू आणि व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर जे एक न्यूमेरिकल व्हॅल्यू जी येईल तितकी ती व्हॅल्यू त्या पार्टिकल्सची असेल, म्हणजे तितके ते पार्टिकल्स त्याच्यामध्ये असतील. आता मी तर हे एक्स एन अपन रो ए क्यूब हे फाइंड आउट केल्यानंतर पुढे आता कशाकडे वळतो आहे, तर युनिट सेलकडे. म्हणजे नंबर ऑफ युनिट सेल इन द एक्स ग्रॅम ऑफ द क्रिस्टल, एक्स ग्रॅम ऑफ द मेटल किंवा एक्स ग्रॅम ऑफ द क्रिस्टलमध्ये किती नंबर ऑफ युनिट सेल आहेत त्याच्यासाठी. आता बघा हा एक फॉर्म्युला परत मी इथं लिहून घेतो इकडं, एक्स एन डिवायडेड बाय रो ए क्यूब. आता हा फॉर्म्युला कसला आहे की नंबर ऑफ पार्टिकल इन द एक्स ग्रॅम ऑफ द मेटल, त्याचा तो फॉर्म्युला आहे. कसला फॉर्म्युला आहे तो, नंबर ऑफ पार्टिकल इन द एक्स ग्रॅम ऑफ द मेटलचा फॉर्म्युला आहे. आता मी नंबर ऑफ युनिट सेल इन द एक्स ग्रॅम ऑफ द मेटल फाइंड आउट करण्यासाठी मला पुढे अजून तसंच एक रिलेशन इथं कन्सिडर करावं लागेल. आता ते रिलेशन कसं कन्सिडर करतो आहे ते पण बघा. आता ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात, मी काय करतो, एखाद्याला दुसऱ्यासोबत इक्विव्हॅलेंट करतो आहे, परत थर्ड टर्मला क्वेश्चन मार्क्सची इक्विव्हॅलेंट काय करतो आहे, कारण इकडची टर्म इकडच्या टर्मला प्रोपोर्शन आहे, तर मग ॲज इट इज इकडची टर्म पुढच्या टर्मला प्रोपोर्शन असेल जी आपल्याला फाइंड आउट करायची. मग ते क्रॉस मल्टिप्लाय करून अशा गोष्टी आपण फाइंड आउट करू शकतो. तर आता मला काय फाइंड आउट करायचे की नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल. म्हणजे माझ्याकडे जर एक्स ग्रॅम ऑफ मेटल त्या ठिकाणी दिलेला असला तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ युनिट सेल आहेत ते मला फाइंड आउट करायचं आहे. आता माझ्याकडे काय की जर सपोज एन पार्टिकल्स असले तर एन पार्टिकल्समध्ये म्हणजे हे जे एन पार्टिकल्स असतात हे एका युनिट सेलमध्ये असतात इक्विव्हॅलेंटली, ठीक आहे ना. आता मी असं काय लिहिलं का इथं की माझ्याकडे एक पार्टिकल आहे, दोन पार्टिकल नाही. मी तर काय लिहिलं, मी इथं एन पार्टिकल्स लिहिले. एन पार्टिकल्समध्ये एक युनिट सेलमध्ये असतात किंवा एक युनिट सेलमध्ये एन पार्टिकल्स असतात, असं जरी आपण कन्सिडर केलं तरी पण चालणार आहे. म्हणजे तुमची युनिट सेल जर असेल त्याच्यामध्ये एन पार्टिकल्स असतात. मग एक असेल, दोन असेल, तीन असेल, जे असेल ते आपण फाइंड आउट केलेले आहेत. FCCमध्ये वेगळे, BCCमध्ये वेगळे असे ते. मग त्यांचं म्हणणं काय आहे की जे आपण हा फॉर्म्युला फाइंड आउट केला ना की नंबर ऑफ पार्टिकल इन द एक्स ग्राम ऑफ द मेटल, तर इतके जे पार्टिकल्स असतात तर ते हे इतके जे पार्टिकल्स असतात हे किती आहेत आपले, एक्स एन रो ए क्यूब हे पार्टिकल्स असतात ना,
तर युनिट सेल किती, बरोबर आहे का नाही. एक युनिट सेलमध्ये एन एवढे पार्टिकल्स असतात. तर मग इथं जी क्वेश्चन मार्क आहे तीच तर फाइंड आउट करायची आपल्याला की एक्स ग्राम ऑफ द मेटलमध्ये किती युनिट सेल एक्स ग्राम ऑफ द मेटलमध्ये किती युनिट सेल असतील तेच फाइंड आउट करायचं आहे. मग मला एवढं माहिती आहे की एक्स ग्राम ऑफ मेटलमध्ये इतके पार्टिकल्स असतात, तर मी त्याला इक्विव्हॅलेंटली काय करेल क्वेश्चन मार्क. कारण इथं काय असणार आहे की युनिट सेल किती असतील. जसं इथं एन पार्टिकलमध्ये एक युनिट सेल असेल किंवा एक युनिट सेलमध्ये एन पार्टिकल असतील, तसं इतके पार्टिकल्समध्ये किती युनिट सेल असेल किंवा इतके युनिट सेलमध्ये इतके पार्टिकल असतील. कसंही तुम्ही एकमेकांमध्ये कन्व्हर्ट करू शकतात किंवा मग त्यांना, कारण इक्विव्हॅलेंट साईन मी या ठिकाणी दिलेलं आहे, इक्वल टूचं साईन मी या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता बस मला काही नाही, फक्त याचं जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये कसं येईल, सपोज दिस इज द एक्स इंटू एन अँड दिस इज नॉट एक्स आहे ना, हा असा नाही आहे, तर हा मल्टिप्लायड बाय एन आहे. म्हणजे तुम्हाला जास्त कन्फ्यूज नको व्हायला म्हणून सांगतो आहे की एक्स मल्टिप्लाय बाय एन डिवायडेड बाय रो ए क्यूब, आणि इथून मल्टिप्लिकेशनला 1 येईल आणि हा जो जाईल तो इकडच्या याला जाईल. ठीक आहे, म्हणजे हा क्वेश्चन मार्कला एन मल्टिप्लाय करतो आहे. ठीक आहे, असं आलं. मग मी आता क्वेश्चन मार्क म्हणजे तुम्हाला समजेल आता क्वेश्चन मार्क म्हणजे काय सांगतो आहे, तर एक्स एन रो ए क्यूब आणि इंटू एन, म्हणजे हा एन इकडे गेला, हा एन इकडे गेला, तर हे आन्सर आलं. हे दोघं कॅन्सल, क्वेश्चन मार्क इक्वल टू रो ए क्यूब. आता तुम्ही म्हणाल हे काय क्वेश्चन मार्क लावून ठेवलं, तर क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स ग्राम ऑफ द मेटलमध्ये किती युनिट सेल आहेत. जसं एन पार्टिकलमध्ये एक युनिट सेल होती, तर इतक्या पार्टिकल्समध्ये किती युनिट सेल आहे म्हणजे क्वेश्चन मार्क. मग मी इथं हे जे आहे ना, हे क्वेश्चन मार्कला आन्सर ते काय आहे, एक्स अपॉन रो ए क्यूब आहे. म्हणजे मी काय सांगू शकतो तुम्हाला की एक्स ग्राम ऑफ द मेटलमध्ये एक्स अपॉन रो ए क्यूब एवढ्या काय आहेत, युनिट सेल आहेत. एवढ्या काय आहेत, युनिट सेल आहेत. आता थोडं लॉजिकली जर बघितलं तर तुम्हाला समजतं आहे का, हा जो एक्स आहे ना, हा एक्स काय आहे की त्याचं ते मास आहे. मग ते मास इथं टाकून द्यायचं, त्या युनिट सेलची एज लेंथ जर तुम्हाला माहिती असेल ती टाकून द्यायची, आणि रो डेन्सिटी ती पण टाकून द्यायची. मग तुम्हाला डायरेक्टली काय भेटणार आहे आन्सर, युनिट सेल किती आहेत. आता बघा एक छोटासा एक अजून ते एक कॉमन फॉर्म्युला आहे आणि तो त्यांनी डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, मी आता याला पुसतो आहे. हे सगळे जे आपण फाइंड आउट करतो आहे छोटे छोटे फॉर्म्युले, नॉर्मल असे थोडे ॲडजस्टमेंट करून किंवा काही गोष्टी त्या इन्सर्ट करून त्याच्यामध्ये हे फॉर्म्युले लागणार आहेत पुढे आपल्याला. हे फॉर्म्युले काय होणार आहेत आपल्याला पुढे लागणार आहेत. पुढे आपण त्या गोष्टी त्या ठिकाणी तशा डिस्कस करणार आहेत. आता बघा पुढचं काय की नंबर ऑफ युनिट सेल इन द व्हॉल्यूम व्ही ऑफ द मेटल. म्हणजे तुमच्याकडे कधी एखादा मेटल असेल त्याचा व्हॉल्यूम कधी व्ही असेल, तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ युनिट सेल आहेत. म्हणजे तुम्हाला आता व्हॉल्यूम दिलेला आहे आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचे आहेत, युनिट सेल किती आहेत. तर साधी गोष्ट आहे, तुमच्याकडे जर व्हॉल्यूम व्ही असेल ना, हा व्हॉल्यूम कसला आहे मेटलचा, तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, युनिट सेल किती आहेत, नंबर ऑफ युनिट सेल किती आहेत. मग साधी गोष्ट आहे, युनिट सेलचा व्हॉल्यूम डिवाइड करून द्यायचं. म्हणजे एका युनिट सेलच्या व्हॉल्यूमने टोटल मेटलच्या व्हॉल्यूमला डिवाइड केल्यानंतर नंबर ऑफ युनिट सेल तर भेटणारच आहेत. नंबर ऑफ युनिट सेल तर भेटणारच आहेत तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे व्हॉल्यूम व्ही ऑफ द मेटल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल इज इक्वल्स टू नंबर ऑफ युनिट सेल, असा तो फॉर्म्युला आहे. सगळे फॉर्म्युले होते आजच्या पूर्ण ह्या सेशनमध्ये. आणि हां, फॉर्म्युले फाइंड आउट केल्यानंतर ॲप्लिकेशन इम्पॉर्टंट असतात. फॉर एक्झाम्पल याचं ॲप्लिकेशन जर घ्यायचं म्हटलं तर याचं ॲप्लिकेशन म्हणजे आपलं न्यूमेरिकल्स असतील पुढे, ते त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. आणि न्यूमेरिकल आपण आता पुढे डिस्कस करूच, पुढे खूप थेरॉटिकल पार्ट आता परत येतो आहे. त्या अगोदर एक छोटंसं एक न्यूमेरिकल आहे जे कशावर बेसिस आहे, आपल्या ज्या आपण गोष्टी बघितल्या होत्या बघा, FCC असेल, BCC असेल, SCC असेल, त्याच्यामध्ये आपण जे नंबर ऑफ पार्टिकल्स कन्सिडर केलेले होते त्या बेसिसवरती एक न्यूमेरिकल आहे. न्यूमेरिकल फारसा असं टेक्स्टबुकमध्ये असं थिअरी टाईप दिलेला आहे, बट तुम्ही लोक जेव्हा त्याला ऑब्झर्व करणार तर त्यात फक्त एक कॉन्सेप्ट आहे, जी गोष्ट आपण अगोदर सगळी डिस्कस केलेली तीच त्यात दिलेली आहे. तर मी टेक्स्टबुकमधलं ते न्यूमेरिकल एक जस्ट रीड करतो आहे. त्यांनी काय केलं आहे, कंपाऊंड मेड ऑफ एलिमेंट C आणि D. मग मी आता न्यूमेरिकल सॉल्व करताना बघा तुम्हाला इथं न्यूमेरिकल कसं सॉल्व करायचं याचं पण एक शॉर्ट असा डेमो देतो आहे. आता मी काय करतो आहे, एक लाईन वाचणार आणि गिवनमध्ये ते लिहिण्याचा प्रयत्न करतो. आता बघा गिवन, बघा आता पुढे आता बघू.
अ कंपाऊंड मेड ऑफ एलिमेंट सी अँड डी क्रिस्टलायझेस. मग माझा एक कंपाऊंड बनणार आहे जो की सी आणि डी ह्या एलिमेंट्सपासून बनणार आहे. मग मी इकडे गिवनमध्ये काय लिहून देतो, सी आणि डी माझ्याकडे एलिमेंट्स आहेत, त्यांच्यापासून एक कंपाऊंड आहे आणि तो क्रिस्टलायझेशन एफ सी सी. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर काय बनलं, एफ सी सी. मला परत गिवन काय मिळालं, एफ सी सी स्ट्रक्चर बनतं आहे वो. ॲटम ऑफ सी आर प्रेझेंट ॲट कॉर्नर्स. म्हणजे हा जो सी आहे, हा कॉर्नर्सला प्रेझेंट आहे असं ते सांगतायत. आणि म्हणजे त्या क्यूबला सी जे कॉर्नर्स असतात त्या क्यूबचे त्याला तो हा सी ॲटम्स प्रेझेंट आहे. आणि ॲटम डी प्रेझेंट ॲट द फेसेस. म्हणजे त्या पर्टिक्युलर क्यूबच्या ज्या फेसेसला आहे त्या फेसेसला डी प्रेझेंट आहे. म्हणजे डी हा फेसेसला प्रेझेंट आहे. बघा एक्सपेक्टेडच होतं, एफ सी सी सांगितलं तर इकडे फेस आणि कॉर्नर येणारच आहेत. एफ सी सी स्ट्रक्चरमध्ये ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. पण इथं इम्पॉर्टंट हे होतं की कोण कुठं प्रेझेंट आहे. मग सी हा कॉर्नर्सला प्रेझेंट आहे आणि डी हा फेसेसला प्रेझेंट आहे. त्यांचं म्हणणं काय आता पुढे, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. फॉर्म्युला काय असेल म्हणे कंपाऊंडचा. बघा सी कॉर्नरला प्रेझेंट आहे, डी फेसेसला प्रेझेंट आहे, बरोबर. आपण जेव्हा एफ सी सी स्ट्रक्चर फाइंड आउट केलं होतं त्यावेळेला कॉर्नर्सला असणारे जे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स किंवा आयन्स जे काही असेल आपण त्यांना पार्टिकल कन्सिडर केलं होतं. आता इथं पर्टिक्युलरली आपण इलिमेंट म्हणतोय म्हणजे ते काहीतरी ॲटम असेल. आता सी ॲटम आहे आणि डी ॲटम आहे, आपण असं कन्सिडर करतोय. मग सी हा कॉर्नर्सला प्रेझेंट आहे म्हणजे त्या क्यूबमध्ये किंवा त्या युनिट सेलमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असेल, कॉन्ट्रीब्युशन असेल त्याचं आलं सीसाठी सांगतोय मी. कॉन्ट्रीब्युशन किती असेल 1/8 मल्टिप्लाइड बाय 8 बिकॉज ऑफ द याचा इतकाच पोर्शन त्या एका युनिट सेलमध्ये एका एलिमेंटचा एका पार्टिकलचा फक्त 1/8 ही जी टर्म आहे एवढाच तो भाग शेअर केलेला आहे त्या युनिट सेलमध्ये क्यूबमध्ये. आणि असे किती आहेत ते 8 आहेत. म्हणजे ॲन्सर काय आलेलं आहे 1, हे जे मी अगोदर बघितलेलं आहे. म्हणजे मग सी जो एलिमेंट असणार आहे तो किती असणार आहे, फक्त आणि फक्त 1 असणार आहे. म्हणजे मी काय ॲरो रॉंग दाखवला गेलं तर मग मी सीला काय कन्सिडर करू शकतो असं C1. आता C1 का लिहिलं, बिकॉज त्याचं कॉन्ट्रीब्युशनच तितकं आहे तो कॉर्नरला प्रेझेंट असल्यामुळे. आता सी तर 1 भेटला, मी आता याला पुसतो. आता फेसेसकडे येतो. फेसेसला कोण प्रेझेंट आहे, डी प्रेझेंट आहे. मग फेसेसला जर डी प्रेझेंट असेल तर आपण डिस्कस केलेलं आहे त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन असणार आहे ते किती असणार आहे 1/2 असणार आहे. 1/2 कॉन्ट्रीब्युशन इन दॅट युनिट सेल. मग तितकं आहे, पण असे किती आहेत, असे 6 आहेत एफ सी सीमध्ये. आपल्याला नोन आहे ती गोष्ट, म्हणून आपण ह्या गोष्टी 6, 8 कुठून आणतोय, तिथून आणतोय सगळं. ठीक आहे ना. याच्यासाठी तुम्हाला अगोदरच्या लेक्चर्स त्या गोष्टी रेफर कराव्या लागतील, ते व्हिडिओज पाहावे लागतील. एफ सी सी स्ट्रक्चर डिस्कस केलेलं आहे ते सगळं. मग याला आपण जस्ट कॅल्क्युलेट करतो 1/2 म्हणजे 1/2 कॉन्ट्रीब्युशन आणि 6 तसे असतात. तर मग हे आन्सर मला मिळालं 3. म्हणजे मी याला काय लिहू शकतो D3. तर मग बघा सांगायचं झालं हे की पहिला एलिमेंट सी होता, दुसरा डी होता. तर मी याला असं मॅन्युक्युलेट अशा फॉर्म्युला तयार करू शकतो इथं C1D3 दॅट इज इम्प्लाइज, म्हणजेच याचा जे इक्विव्हॅलेंटली असं लिहू शकतो का मी CD3. म्हणजे मला काय माहिती होतं, जस्ट एफ सी सी स्ट्रक्चर बनतं आहे त्या 2 एलिमेंटपासून हेच माहिती होतं. त्यावरून अजून एक गोष्ट ते बनते ते माहिती होतं. अजून एक गोष्ट माहिती होती की सी आणि डी कुठल्या साईटला त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. त्यावरून मी त्या पूर्ण पर्टिक्युलर कंपाऊंडचा फॉर्म्युला हा फाइंड आउट केला. म्हणजे CD3 त्याचा फॉर्म्युला असेल असं तिथं फाइंड आउट झालं. म्हणजे बघा हे आता हे जे पूर्ण कॅल्क्युलेशन केलं आपण याच्यामध्ये न्यूमेरिकल व्हॅल्यू आली का, नाही आली जास्त. मग असे पण न्यूमेरिकल्स असतात की ते अशा ब्रॉडमध्ये दिलेले असतील, खूप असे जाड पूर्ण लिहिलेलं असेल थिअरॅटिकल, आणि त्याचे एक्सप्लेनेशन पण तसेच असतील. मग तुम्हाला याच्यासाठी थिअरी माहिती असणं गरजेचं आहे आणि थिअरीमध्ये कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं अजून की कुठल्या साईडला कोणत्या गोष्ट प्रेझेंट आहे हे घ्यायचं. तेच कारण होतं की न्यूमेरिकल असे पण असतात आणि फॉर्म्युले तर मी अगोदर डिस्कस केलेले आहेत. त्याच्यावर आधारित त्या बेसिसवर असणारे न्यूमेरिकल पण आपण डिस्कस करणार आहोत. त्याबद्दल काही वाद नाही. पण आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल.
व्हिडिओ आवडला असेल तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दिलेल्या आता फर्स्ट टाईम व्हिडिओमध्ये सांगतो आहे, पण दिलेल्या बेल आयकॉन असतं त्याला क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन्स करा. म्हणजे तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ जो असेल तो लवकरात लवकर तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येईल. हॅपी स्टडिंग. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.